स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. सांगली शहरातील शिंदेमळा परिसरात कुर्णे गल्लीत आज सकाळी एक अंगावर शहार आणणारी घटना घडली. पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा जागीच खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली. भारताच्या ब्राह्मोस ताकदीपुढे पाकिस्तानी गुडघे टेकले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा भुजमध्ये प्रतिपादन. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचा गौरवोद्गार. कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक नरकातलं स्वर्ग पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा. गोध्रा हत्याकांडात मोदींना अटक करून अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातलं स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा. अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा. कथा, कादंबऱ्यांनी बाल साहित्य वाचायचं माझं वय नाही. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तासांपासून चौकशी सुरू. गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड. अवकाळी पावसामुळे धुळ्यात कांदा पिकाला मोठा फटका. 1500 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा थेट 600 रुपयांवर. मंत्रालया शेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय. 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत. 110 कोटी रुपये खर्च येणार. नाशिकच्या बॉम्बे नागा परिसरात दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा. तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक विस्कळी. भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार. एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगायची शक्यता. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.